येतोय. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीमना खूप खूप शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू, हिअर वी गो. पाहू शकतो आपण चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केला होता तो म्हणजे यष्टी रक्षकांनी. थोडेफार फंबल झाले. चांगल्या प्रकारची बॅकिंग जी मात्र स्वीपर रिझन मधून आली, त्यासोबतच शॉट थर्डमॅन क्षेत्रामधून तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने इथे मात्र श्री गणेशा होतोय तो म्हणजेच आपण पाहायला गेलं तर कोपर संघाचं धावसंख्या धाव फलकावरती 1, 1 रन ऑन द बोर्ड. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोपर संघासाठी रुपेश आणि सुशांत अशी. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकतो शेखर. अनिवार्य पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक इथे मात्र मार्गस्थ आहे, ज्याला आपण बॅटिंग पॉवर प्ले म्हणतो असं षटक. त्यामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक असतील डीप मिड विकेट, एक असतील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. फुलटॉस चेंडू, चांगल्या प्रकारे गती होती या चेंडूमध्ये. फुलटॉस चेंडू होता आणि आपण पाहू शकतो की पूर्ण प्रकारे फलंदाज बीट झाले. ऑन द राईज खेळायचा होता हा फटका. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करायच्या इराद्याने हा फलंदाज उतरलेला आहे. आपण पाहू शकतो सुशांत स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन रुपेश. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शेखरच्या माध्यमातून हा पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. ब्लॉकहोलचा वेध घेतलेला चेंडू, चांगल्या प्रकारे चेंडूला स्टिअर केलाय आणि बघता बघता आपण पाहू शकतो चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजच्या बॅटीतून येतोय एक दणदणीत फटका. चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या धाव फलकावरती 5, 5 रन ऑन द बोर्ड. ब्लॉक होलचा वेध घेतलेला चेंडू लोअर फुल टॉस होता, त्याला चेंडूला स्टिअर केला आणि गॅप बेधून आपण पाहू शकतो स्किलिंग शॉट होता. चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. धावसंख्या धाव फलकावरती 5. अनिवार्य मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे आणि आपण पाहू शकतो पॉवर प्ले मध्ये गॅप बेधून चौकार आणि षटकार एकवटायचा प्रयत्न असेल. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकतो पुन्हा एकदा, याला म्हणतात गतीमध्ये मिश्रण. पाहिला की चेंडू पेस आता मात्र कमी गेली ज्यावेळेस फलंदाजाला कळून चुकलंय की आपल्याकडे पेस आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 5 धावा, 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही, चुकीला माफी मिळणार नाही. 5 वरती लागलेला झटका क्रमांक पहिला आपण पाहू शकतो. सुशांतची खेळी संपुष्टात. सुशांतला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन सुशांत बॅक टू द डगआउट. पहिली मॅच जिंकलेली आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला आहे. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा. दणदणीत शॉट, खणखणीत षटकार. सापाडे विपक्ष काटेमध्ये जो सामना झाला, ज्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली.
पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती एक गडी बाद 11 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम कोपर प्ले अगेन्स्ट टीम उसरगर विपक्ष कोपर मध्ये चालू असलेली विद्यमान लढत मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से, जस्यास तसं उत्तर, टीट फॉर टॅट, जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. कधी बॅटिंग चांगली होते, कधी बॉलिंग चांगली होते, कधी फलंदाज हवी ठरतायत, कधी गोलंदाज हवी ठरतायत. आणि असा हा पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ झाला, ज्यामध्ये एक विकेट डाऊन झाला, विकेट सुद्धा प्राप्त झाली, धावा सुद्धा खर्च झाल्या, त्या म्हणजे 11. अशी ही आपण समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती चेंज होईल. विशाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज, वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट. स्लोवर चेंडू होता, लाईन पाहावी लागेल. दिशाहीन गोलंदाजी, गैर मारा, नकारात्मक मारा, वाईट चेंडू, पंचांचा इशारा, जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 12 या आकड्यावरती. अतिरिक्त धावेनी धावसंख्यामध्ये भरारी येते, उभारी येते, उसारी येते. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इपेक्षा कव्हर रिजन मध्ये खेळाडू आले आणि चेंडूला गॅदर केला. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. त्याच्या वेगाने सशाच्या चपलाईने धावा बनवल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चेंडू बॉडीला ब्रश होतोय. अप्रतिम गोलंदाजी, इथे मात्र कमबॅक केला आहे. 2 धावांना चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देत असताना क्विक रिप्लाय जो मात्र दिला आणि सिंगल एकवटली गेली. चेंडू बॉडीला ब्रश झाला. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 15 रन्स ऑन द बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे गोलंदाज विशालच्या माध्यमातून. नक्कीच जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर डबल आणि त्यानंतर सिंगल. नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत आहे आणि तितकेच चांगल्या प्रकारची एज्युकेशनल क्रिकेट जी मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चेंडू खास आहेत आणि त्यांना सन्मान आणि सन्मान करत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होत आहेत. गती थोडीफार बीट करते आणि चेंडू पडल्यानंतर थोडीशी बाउन्स घेतोय आणि त्यामुळे फलंदाज बीट होत आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसरतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय आणि चेंडू बघता जातोय. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. चेंडू क्लिअर केला आहे तो म्हणजे बाउंड्री रोब. चेंडू सीमा पार, चौकार. वेट अँड वॉच, अगदी मोजून मापून तोलून मारलेला फटका. एलिव्हेशन नव्हतं पण गती होती आणि गती इथे मात्र नक्कीच फायद्याची ठरली. ती म्हणजेच आपण पाहू शकतो बॅट्समन साठी चेंडू सीमा पार, चौकारासाठी. धावसंख्या धाव फलकावरती 19, 19 रन ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पण खराब पैकी. जिथे एक धाव नव्हतं तिथे बघता एक धाव कंप्लीट झाली आहे. एक सिंगल, एक धावेच्या मदतीने पहिलं 2 षटक समाप्त होतोय. नाही, अजून एक चेंडू शिल्लक आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. या षटकातील धावा 20 बनले आहेत. आपण पाहू शकतो प्रथम बॅटिंग करत असताना कोपर संघाची अवस्था थोडीशी दयनीय आहे पण कमबॅक करावा लागेल. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवावा लागेल. फुल टॉस चेंडू होता. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो जो मात्र इनफिल्डच्या आतमध्ये. तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली गेली. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमीच म्हणत असतो त्या प्रकारे फिल्डिंग सुद्धा चांगली पाहिजे आणि फिल्डिंग चांगली गेली. एक धाव एकवटली गेली आणि एक धावेच्या मदतीने 2 षटकांची समाप्ती होते. प्रथम बॅटिंग करत असताना कोपर संघाचा स्कोर असेल 1 गडी बाद 21, 1 विकेट डाऊन, 21 रन ऑन द बोर्ड. स्पीडअप करायचे विनंती असेल. धावसंख्या धाव फलकावरती 21, 21. आपण पाहू शकतो कोपर विपक्ष उसरगर मध्ये चालू असलेली विद्यमान लढत. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय नवापाडा विपक्ष सोनारपाडा.
त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने खेळवायचे. सेकंड राऊंडचे सामने शुभम गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभमला आपण पाहू शकतो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती हा गोलंदाज आपण पाहू शकतो. लेफ्ट आर्म गोलंदाज पंचांच्या उजव्या साइडने ओव्हर द विकेटचा मारा करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्यांच्या समोर असतील बॅट्समन मयुरेश. इथे मात्र स्कूपचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग, वेगाला कल्पकतेने उत्तर दिला आहे. चेंडू बघता बघता जातोय डीप पॉइंट लेग सीमारेषा पलीकडे. चेंडू होता खास, पण फलंदाजाने दाखवली आहे आपली क्लास. ताकद नाही तर नजाकतच्या स्वरूपात बहरलाय हा बहरदार चौकार. अगदी टिपिकल तिलकरत्ने दिलशान स्टाईल दिल स्कूप खेळली आणि बघता बघता चेंडूला फेकून दिलं चौकारासाठी. चौकार धावसंख्या धाव फलकावरती 25-25. तिसरं षटक प्रगती पथावर. स्वॅग से किया सबका स्वागत, त्याप्रमाणे आपण पाहू शकतो. स्वॅग से किया शुभम का स्वागत, तो म्हणजे मयुरेशनी. बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त स्क्वेअर कट केला आहे. चेंडू 2 डाऊन कॅरी केला जातोय, तो म्हणजेच बॅकवर्ड पॉइंट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती मात्र 27-27 या आकड्यावरती. मोठ्या धावसंख्येच्या मागे नक्कीच मार्गस्थ असेल तो म्हणजे कोपर संघ, कारण प्रथम बॅटिंग करत आहेत. धावा बनवण्याची गरज आहे, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे उत्सर्गर. पुन्हा एकदा शफल होऊन खेळले आहेत. पंचांकडे लाऊड अपील. पंच अपील फेटाळत असताना आपण पाहू शकतो वाईड बॉल. वाईड अतिरिक्त 1, एकूण 2 एक्स्ट्राच्या धावा ऍड होतील आणि धावसंख्या 29-29 आपण पाहू शकतो. प्रथम बॅटिंग करत असताना कोपर संघाचा स्कोर असेल. इथून मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. क्रिकेटचा C4 कमबॅक दाखवावा लागेल, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर कोपर संघाच्या माध्यमातून. कोपर संघाला जर पाहायला गेलं तर नक्कीच अप्रतिम बॅटिंग लाईनअप आहे त्यांची आणि मोठ्या धावा ते बनवू शकतात प्रथम बॅटिंग करत असताना. गोलंदाज शुभम, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, क्लिअर करायचा होता तो म्हणजे मिड विकेट रिजन मधून बाउंड्रीला, पण प्रयत्न फसला. अतिशय वेगवान अशी गोलंदाजी. वेग इथे मात्र छाप सोडत आहे ती म्हणजे गोलंदाज शुभम यांची. आणि बघता बघता निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. 29-29 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फटका अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका आणि चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाघांची दहाड, फोडला पहाड, चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. पस्तीस 35. एकदा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला भिडकावून दिलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, जो मात्र लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आले. चेंडूला कव्हर केला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. चांगले आपण पाहू शकतो फिल्डिंग स्टँडर्ड इथे मात्र सेट करत असताना आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या आहेत. आणि बघता बघता धावसंख्या 2 पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 37-37 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज शुभमच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. 5 षटकांचा अनिवार्य सामना असेल. ब्लॉक होलचा वेध घेतलेला चेंडू, अप्रतिम प्लेसमेंट आपण पाहू शकतो. फिल्डरच्या साठी मोठा चेज आहे. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षकांची चांगली आपण पाहू शकतो जजमेंट आणि चेजिंग. तत्पूर्वी बघता बघता 2 धावा कंप्लीट.
39 धावा धाव फलकावरती. 39 रन ऑन द बोर्ड, ज्या मात्र नक्कीच पाहायला मिळतील. 3 षटकं समाप्त झालीत आणि 3 षटकांमध्ये आपण पाहू शकतो प्रथम बॅटिंग करत असताना कोपर संघाचा स्कोर असेल 39. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून एक ऐकूया सुरेख संगीत. आकाश यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झाली आहे. धावसंख्या धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना ती म्हणजेच आपण पाहू शकतो कोपर संघाची असेल 39. 39 धावा. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहू शकतो गोलंदाज विशाल यांना. स्ट्रायकर एंड वरती असतील मयुरेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन रुपेश. 5 षटकांचा अनिवार्य हा सामना असेल. पुन्हा एकदा बैठी फटका मारायचा प्रयत्न होता, पाहू शकतो प्रॉपर कनेक्शन झालं नाही. शॉर्ट थर्डमॅन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर करण्यात आला. तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या धाव फलकावरती 40-40 आपण पाहू शकतो. बघता बघता स्पीडअप करायचंय. फुल टॉस चेंडू होता, आपण पाहू शकतोय एवढा जास्त लांबी मिळाली नाहीये आणि फलंदाज बाद होत आहेत. आपण पाहू शकतो संघाला लागलेला झटका क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये 40 या आघाड्यावरती फलंदाज रुपेशची खेळी संपुष्टात. रुपेशला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. रुपेश बॅक टू द डगआउट. बॅट्समॅन आपण पाहू शकतो करण यांना. रुपेशची झुंजार खेळी समाप्त झाली आहे. 10 चेंडूंमध्ये 21 धावा त्यांनी बनवल्या. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पंचांकडे अपील होती स्टंपेटची आणि आपण पाहू शकतो निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. 40 धावा धाव फलकावरती.
जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उससे कभी खोया नहीं करते. उनके ही सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबुरी करून रोया नहीं करते. काय झालं याला अर्थ नाही, पण पुढे काय होणार आहे याला नक्कीच अर्थ असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. धावचीतच्या स्वरूपात संघाला लागलेला झटका क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. मयुरेशची खेळी समाप्त झाली आहे. मयुरेशला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅकचे दोन झटके लागल्यानंतर कशा प्रकारे डाव हँडल करतील हे दोन फलंदाज, इथं वेळच सांगेल, पण चांगल्या प्रकारे हँडल करावं लागेल जर कुपर संघाला चांगली फाईट द्यायची असेल तर. कारण आता पाहू शकतो आपण उर्वरित चेंडू असतील ते 8 आणि 8 चेंडूंमध्ये मिनिमम 20 रन्स बनवणं तर अनिवार्य आहे जर एक फायटिंग टोटल उभं करायचं असेल तर. रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता, पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगत आहेत यू आउट आणि आउटच्या स्वरूपामध्ये आल्या पावली परतावं लागेल फलंदाज करण यांना. करणची खेळी संपुष्टात. करणला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. फोर्थ विकेट डाऊन. करण बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आपण पाहू शकतो या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर एकच धाव आलेली आहे आणि 3 विकेट सुद्धा बाद झालेले आहेत. नक्कीच एक रनआउट देखील आहे त्यामध्ये, त्यामुळे चांगलं कमबॅक जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल सरगर संघाच्या माध्यमातून. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग्स मधला, या पहिल्या डावामधला. या पहिल्या डावामध्ये चांगल्या प्रकारची स्थिती मध्ये येणं गरजेचं आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मिस्टाईम फटका आपण पाहू शकतो. चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतील तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जी मात्र पाहायला मिळाली बॅट्समन शंभू आणि भावेशच्या माध्यमातून. 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना 42 धावा ज्या मात्र कोपर टीमच्या आहेत. कोपर टीम अप्रतिम कामगिरी करत होती, पण त्यावरती नक्कीच विशालनी एक फुल स्टॉप लावलेला आहे. आणि फक्त बघितलं तर 3 धावा ज्या मात्र खर्च केल्या आणि 3 विकेटचं पतन सुद्धा या षटकामध्ये. शेवटचा षटक मार्गस्थ असेल, कुठला गोलंदाज शेवटचा षटक करेल येणारी वेळ सांगेल, पण नक्कीच या शेवटच्या षटकामध्ये ज्याप्रमाणे नाव आहे या षटकाचं हाणामारीचं षटक, तीच कामगिरी फलंदाजाला करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो जयदास यांना. क्रिकेट परिभाषेमध्ये ज्याला आपण डेथ ओव्हरचं षटक म्हणतो, तो षटक मार्गस्थ आहे गोलंदाज जयदासच्या माध्यमातून. तर स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन भावेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन शंभू. मल्टीटास्कर भाई, मल्टीटास्कर. भावेश आणि शंभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम कोपर संघासाठी आणि चांगल्या प्रकारची हिटिंग करावी लागेल. जर मागील सामन्याचा विचार केला 46 धावा सुद्धा डिफेंड झाल्या होत्या, पण प्रत्येक मॅच मध्ये 46 धावा डिफेंड होत नाही. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं. चांगल्या प्रकारे चेंडूला पीक केलाय आणि भिडकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेजचा गोळा. भावेश मात्र ब्रँडेड षटकार. केलं होतं
पूर्ण प्रकारे फलंदाज गतीमधून बीट झाले, कारण स्लोवर चेंडूचा वापर झालेला होता. नकल चेंडू टाकण्यासाठी अक्कलची गरज असते आणि तो नकल चेंडू गोलंदाज जयदासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कीप रिप्लाय जो मात्र षटकाराला दिला या डॉट बॉलने. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चांगला असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलगचा हा आपण पाहू शकतो. 3 चेंडूवरती दुसरा प्रहार. भीमटोळा चेंडू सीमारेषा पलीकडे, वाघांची दहाड, पुढला पहाड, चेंडू सीमापार षटकार. पुन्हा एकदा स्लोवर चेंडूचा वापर करतायत. पंच आपल्या हाताचा पिसारा फुलवत आहेत, सांगत आहेत हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 55 या आकड्यावरती. 55 रन ऑन द बोर्ड. 55 धाव फलकावरती आपण पाहू शकतो. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम खूपर संघाची. पुन्हा एकदा स्लोवर चेंडूचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार स्लोवर चेंडूचा वापर जो मात्र नक्कीच केला जातोय. जर पाहायला गेलं तर जयदासच्या माध्यमातून जयदास अप्रतिम कामगिरी करत आहे, तितकीच अप्रतिम कामगिरी जी मात्र फलंदाज भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेर के सामने सव्वा शेर, वाघासमोर ढाण्या वाघ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहू शकतो. येस, पंच कळवत आहेत की भावेश आउट झाला आहे. भावेशची खेळी समाप्त झालेली आहे. नक्कीच क्रीज सोडली होती. ज्यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या त्यावेळेस भावेशच क्रीजच्या जवळ होते. सो फलंदाज बाद होत आहेत. झटका क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये भावेशची खेळी संपुष्टात आणि भावेश बॅक टू द डगआउट. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजेच बॅट्समन धर्मेश. आता काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर पाहायला गेलं तर 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रातील. जे 29 चेंडू झाले आहेत, उर्वरित 1 चेंडू. न्यू बॅट्समन असतील धर्मेश आणि ते स्ट्रायकर एंड वरती असतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन शंभू. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जयदासच्या माध्यमातून चांगला असा कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार, त्यानंतर डॉट चेंडू, पुन्हा एकदा षटकार, पुन्हा एकदा वाईट चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि विकेटचं पतन जो मात्र या षटकाची अनालिसिस आपण पाहिली. फुलटॉस चेंडू होता. चांगल्या प्रकारे चेंडूला कनेक्ट केलं नाहीये. चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी फलंदाज बाद आपण पाहू शकतो. विकेटचं पतन म्हणजे धावा झाल्यात त्या म्हणजे 5 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना कोपरची 56 आणि विजयासाठी 57 धावांचं आव्हान असेल तो म्हणजे जर पाहायला गेलं तर उसरगर संघाला. उसरगर विपक्ष कोपर चालू असलेला विद्यमान सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 30 चेंडू आणि 57 धावांचं लक्ष आहे उसरगर संघासाठी. आणि ज्यावेळेस दुसरं सत्र चालू होईल, दुसरं फेरी चालू होईल, त्यावेळेस आपण धावतं वर्णन ऐकणार आहोत. मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समलोचक मॅन फ्रॉम येडुटने करण कालन यांना. ओव्हर टू यू करण. काटाई विपक्ष सापडेमध्ये जो सामना झाला, ज्यामध्ये 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्सची प्राप्ती केली, तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच असेल निल्सनला विनंती करेल त्याने मॅन ऑफ द मॅच स्वीकारायसाठी मंचाजवळ यायचे. निल्सन मडवीच्या माध्यमातून सामन्याला कलाटणी देणारे षटक आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि नंतर 4 धावा असे 2 षटकांमध्ये एकूण 10 धावा ज्या मात्र खर्च झाल्या. जोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच.
नवनाथ दादा देसले साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. रामचंद्र दादा संते साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच निल्सन यांना मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सुपूर्द करणार आहोत. थँक्यू प्रसन्ना. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जमला क्रिकेट संघ भोपर आयोजित सारांश पाटील चषक 2022 या पर्वामध्ये दिवस पहिला आणि सामना तुमच्या समोर आहे तो दुसरा. VCC उसरकर आणि गावदेवी कोपरमध्ये. कोपरने बॅटिंग केली, धावा उभारल्या त्या 56-57चं लक्ष. आघाडीला बिंदास पाटील आणि कॅप्टन ऑफ द टीम विशाल मात्रे. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती सुशांत. विश ऑल द बेस्ट. सामन्याला होती सुरुवात. पहिला षटक गोलंदाज. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. थायवरती हा चेंडू आदळ अपील करण्यात आला होता. कसं अंपायरचा या ठिकाणी कोणताही इशारा नाहीये. पहिला चेंडू येतो तो निर्धाव. इंजुरी मधून बाहेर येत असताना या ठिकाणी पुन्हा एकदा पदार्पण करतायत ते बिंदास पाटील. त्यांचा बोटाला इजा झाली होती, त्यानंतर नस देखील त्यांची नक्कीच खेचली होती पायाची. आणि एक चांगला फलंदाज कुठेतरी बराचसा दिवस VCC उत्सर्ग संघापासून लांब होता आणि पुन्हा एकदा ते पदार्पण करतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतो स्क्वेअर लेगला चेंडू सिंगल कंप्लीट करण्यात आले. एक रनने खातं उघडत असताना बिंदास पाटील स्वतःचं आणि आपल्या संघाचं लक्ष त्यांच्या समोर 57 धावसंख्येचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये काटेसमोर लक्ष होतं 47चं आणि त्या धावा यशस्वीरित्या डिफेन्स केल्या. त्या शीर्षा 11 कुशलस्फोट सापडण्याने या डावामध्ये 57चं लक्ष आहे VCC उत्सर्गर या संघासमोर. लोवा फुल टॉस अटेम्प्ट केला ऑन साइडला. कॅप शोधू शकले नाही. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलून फेक. धाव मिळते ती एक. साहिल पाहायला मिळाले. सिंगल धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय 2 या आकड्यावरती 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आज 8 संघांचा पोल तुमच्या समोर. यानंतर नवापाडा शिगडे संघ नवापाडा आणि सेकंड राऊंड मध्ये फर्स्ट मॅच असेल. यस, त्यानंतर नवापाडा आणि सोनारपाडा आणि संदप वर्सेस मोठी देसाई. स्क्वेअर लेग मध्ये गॅप आहे, वळवला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने त्या ठिकाणी अखेर चेंडूला त्यांनी अडवलेला आहे. गुड फिल्डिंग. स्वतःचा बॉडीचा बॅलन्स जरी गेला असला तरी चेंडूला त्यांनी सीमारेषेच्या बाहेर जाऊ दिले नाही. अडवलं चेंडूला आणि तोपर्यंत धावा मिळतात त्या. एकंदरीत 3 मयुरेश आणि साहिल त्या ठिकाणी होते. 2 क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतात. 1 रन त्यांनी वाचवले. धावा मिळतात त्या 3 आणि धाव फलक पुढे जात असताना 5 वरती. दुपारचं हे प्रकार असून ऊन आणि सावलीचा तुम्हाला लपंड डाव पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. धुक्याचं साम्राज्य देखील पसरलेलं आहे मोठ्या संख्येने. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय लॉंग ऑनला वेगाने सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय तो या डावामधला पहिला चौकार.
धोक्याचं साम्राज्य देखील मोठं तुम्हाला पसरलेलं पाहायला मिळेल. दूरवर जर नजर टाकली तर काही दिसत नाही. आज दुपार जरी या ठिकाणी 12:30 वाजलेले असले, बरोबर 12:30 वाजलेले आहेत. हवेमध्ये खेळले, स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप झाले त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, चांगले एफर्ट चांगले होते. सेकंडचा कॉल आहे, विशाल धावता डेंजर एंडला. 2 धावा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण होतील. साहिल त्या ठिकाणी होते, चांगले एफर्ट्स, परंतु विशालची विकेट तितकीच महत्वाची आहे. अर्धशतकांचा राजा म्हणून या फलंदाजाकडे आपण नेहमीच बघत आलेले आहेत. एका हंगामामध्ये त्याने 12 अर्धशतकं लगावली होती. 2019-20 ते हंगाम असेल आय थिंक. त्या एका हंगामामध्ये या फलंदाजाने ग्रामीणच्या माध्यमातून VCC उत्सर्गरचं प्रतिनिधित्व करत असताना 12 अर्धशतकं झळकावली होती. त्याची विकेट तितकीच महत्वाची असेल. षटक पहिलं संपन्न. लक्ष आहे ते VCC उत्सर्गर समोर 57 धावसंख्येचं. धावफलकावरती नाबाद 11. धावसंख्या 11 वरती. षटक पहिलं संपन्न झालं, ज्यामध्ये 11 आल्या. एक चौकार फक्त पाहायला मिळाला. तर आपण बघितल्या त्या 2 सिंगल, एक तिहेरी धाव, एक डबल. बिंदास पाटील आणि विशाल मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आघाडीची जोडी आहे. 11चं योगदान पहिल्या षटकामध्ये त्यांनी दिलंय. लक्ष 57 धावसंख्येचं. 11.40 आस्किंग रन रेट असताना धावा 11, म्हणजे आस्किंग रन रेट इकडे मेंटेन करण्यात आलेला आहे. बेताळी खेळ संघ उत्सर्गर यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज माय सिटी कडून मयुरेश. पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत, गॅप मध्ये मिड विकेटला चेंडू चाललाय, टप्पा पडला आणि सीमा पार. 4. पहिला चेंडू पॉवर प्ले सुरू आहे. मिड विकेट आतमध्ये होता आणि त्यांचा वरतून हा चेंडू मात्र मिड विकेट, सीमा पार. 4. आगाज या ठिकाणी मयुरेशच्या षटकाचा चौकाराने करतात बिंदास पाटील. धावफलक 15 वरती या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, क्रिकेट संघ म्हटलं की किंग मैदान एक सुंदर असं क्रीडांगण आणि परमनंट असं ते क्रीडांगण आहे. त्या क्रीडांगणावरती तुम्हाला बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची एक स्पर्धा अर्थातच किंग्स ट्रॉफी येत्या 19 जानेवारीला ती स्पर्धा तुमच्या भेटीला येते. एकंदरीत 8 दिवस त्या स्पर्धेचा कालावधी असेल. या हंगामामध्ये तुम्हाला ग्रामीणच्या माध्यमातून 72 संघ पाहायला मिळतात. बॅकफुट लावून कट केलाय, स्वीपर कव्हरला चेंडू गॅप मध्ये खेळतायत. पॉवर प्ले सुरू आहे आणि हा चेंडू सीमा पार. 4. येतात आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय 19 वरती. 19 रन्स 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक दुसरंच प्रगतीपथावर आहे आणि इथून जर शेवटचे आपण चेंडू 4 बघितले असतील तर त्यामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. अगोदरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आणि शेवटच्या 4 चेंडूंमध्ये आलेले आहेत ते एकंदरीत आतापर्यंत 14 धावफलक एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळेल 19 वरती. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. स्पॉट कडे बघत राहिले बिंदास पाटील, कारण टप्पा पडल्यानंतर जी अपेक्षा होती फलंदाजाची ऑन साइडला खेचण्याची, चेंडू आतमध्ये येणारा असावा, परंतु तो बाहेरच्या बाजूने निघणारा आणि इथे तो निर्धाव चेंडू, डॉट बॉल. धावफलक 19 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. षटक दुसरं सध्या प्रगती पथावर पॉवर प्लेचं. डीप मध्ये मिड विकेट सोबत लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. तयार होतात गोलंदाज मयुरेश. थांबले हवेमध्ये, लॉंग ऑन ला मिस टायमिंग. करंट धावतोय, चेंडूच्या खाली पोहोचला, वेल जज कॅच. पहिला धक्का या ठिकाणी बसला VCC उत्सर्गरला. 19 for 1.
19 वरती 1. या संघामध्ये 2 त्यांचे प्रमुख गोलंदाज नाहीयेत. अर्थातच तेजस मात्रे ज्यांचा काल वाढदिवस होता, बिलेटेड हॅपी बर्थडे. आज ते नाहीयेत ऑनलाईन, नक्कीच या सामन्याचा आनंद घेत असतील. आणि एक निकेत फिरकीपटू यंगस्टर विशेष सुसरगरचा, तो देखील आज काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये तो खेळत नाहीये. सो 2 प्रमुख गोलंदाज नव्हते, परंतु आज बिंदास पाटील त्यांनी कमबॅक केलं या संघामध्ये पुन्हा एकदा. इंजुरीमुळे थोडेसे बाहेर होते या सामन्यामध्ये. महत्वपूर्ण सामन्यामध्ये 2 खेळाडू नव्हते, परंतु बिंदास पाटील आले. ऑन साइडला वळवला, मनगटाच्या साहाय्याने फटका बनवलाय. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू टप्पा पडलाय. क्षेत्ररक्षक येतो त्याचा वाक्या बाहेर, सीमा पार 4. तुम्हाला पाहायला मिळेल ऑप्शनचा भरपूर बाहेर होता चेंडू. स्ट्रोक साठी जागा बनवली, बाहेर निघाले आणि मनगटाच्या सहाय्यानं ऑन साइडला वळवण्यात आलं चेंडूला. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चौकार येतोय, धावफलक. षटक या ठिकाणी स्पीड अप करायचंय. बघा कोपर संघ आयोजकांच्या सूचना येतात, आपण वेळेचं भान राखा. 25 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे. अंपायर्सना मी खास करून सूचना करेन, आपण खेळाडूंना वारंवार वॉर्निंग द्या. पहिला चेंडू जसा पडेल आपण टाइम देखील सेट करायचा आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 23 षटकातील 1 चेंडू. अजूनही शिल्लक लक्ष्य 57 चा धावा आतापर्यंत 23. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल गोलंदाज मयुरेश. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये झेलची संधी होती, हाफ चान्स होती. कॅच ड्रॉप झाले त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रणय आपल्याला पाहायला मिळाला. षटक 2 संपन्न, रन 1 मिळते या शेवटच्या चेंडूवरती. आणि 24 वरती 1 गडी बाद जाऊन पोहोचलाय तो VCC उत्सर्गर. सामन्यामध्ये जर अजूनही आपण बघितलं तर बनवायचा आहे धावा 33 धावा, चेंडू शिल्लक असताना 18. गाणं जेव्हा आलं त्यानंतर हे गाणं चोरीला गेलं हे देखील आरोप करण्यात आले होते. कारण बऱ्याचशा न्यूज आपण या गाण्याच्या संदर्भात बघितल्या होत्या. अगोदर गाणं लिहिलं ज्यांनी होतं त्यांनी ते प्रस्तुत केलं नव्हतं, अशा बऱ्याचशा आरोप आपण नक्कीच बघितले होते त्यांच्याकडून. जे गीतकार होते प्रमुख या गाण्याचे. 2 षटकं संपन्न झाली. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 24 धावा. 18 चेंडूंमध्ये अजूनही या सामन्यामध्ये बनवायच्या धावा आपण बघितल्या तर त्या 33. सुन पुन्हा एकदा येतात, कंटिन्यू करतात ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. स्ट्रायकिंगला विशाल मात्रे कॅप्टन या संघाचे. पहिला चेंडू ऑफ समजा बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील करण्यात येते. कॉट बँड साठी स्ट्रॉंग अपील करण्यात येते. येस इट इज आउट. अखेर पंचांचं बडा कशाकडे आलं, बॅटची कडा आणि लागतोय तो 23 वरती. 24 वरती दुसरा धक्का.
ऑप्शनचा बाहेर होता चेंडू आणि शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न होता. थोडे नाराज आहे त्या ठिकाणी विशाल. ते सांगतायत की बॅट माझे ग्राउंडिंग झाले होते, परंतु अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. विशाल या ठिकाणी बाद होता. 24 वरती दुसरा धक्का. आघाडीचे दोन्ही फलंदाज बिंदास ज्याने योगदान दिलं 7 धावसंख्येचं ते बाद. 12चं योगदान दिलं, माफ करा, आणि 6 चेंडूमध्ये 12चं योगदान विशाल यांनी दिलं ते देखील बाद. मैदानाच्या आतमध्ये 2 नौखे फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती आलेले नॉन स्ट्राइक कीर्तन मात्रे, तर स्ट्रायकिंग एंडला येतोय तो शुभम संते. इन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतो या संघाचा स्लॉगर. आणि त्याचा नैसर्गिक गेम जर आपण बघितला तो अटॅक करत असताना जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो. तो चौथ्या क्रमांकावरती आलाय. सामन्यामध्ये चेंडू शिल्लक आहे 17 मध्ये बनवायचे आहेत 33 धावा. ट्रॅक चेंज करतात सुशांत. लेफ्ट हँडर साठी ते येत आहेत लेफ्ट आर्ममध्ये विकेटने. गती कमी होती. फुलर लेंथ आडव्या बॅटने वळवण्याचा प्रयत्न फर्स्ट मेरिट वरती खेळणं का गरजेचं असतं आता शुभमला समजलं असेल या ठिकाणी, कारण ऑफसमचा तोडा बाहेर बॉटमॅनच्या साहाय्याने ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न त्याचा फर्स्ट आहे. चेंडू निर्धाव. 16 मध्ये 33. जसा जसा एक एक चेंडू डॉट येतोय सामन्यामध्ये कुठे का होईना हे अंतर जर आपण बघितलं मोठं होत असताना पाहायला मिळेल ते बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. ऑन साइडला बॉटमॅनच्या साहाय्याने लॉफ्ट केला चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पाहायला मिळाला. सिंगल कम्प्लीट होते. सेकंडचा प्रयत्न फेकी स्ट्रायकिंग एंडला करणं गरजेचं होतं त्या ठिकाणी. नॉन स्ट्राइक एंडला करण्यात आली. धावा मिळतात त्या 2 आणि धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल पुढे जात असताना ते 26 या आकड्यावरती. 26 वरती धाव फलक. षटक प्रगती पथावर असताना तिसरं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. सुशांत. ऑनसाइडला 3 ठेवण्यात आलेले आहेत शुभम संतेसाठी क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन सोबत मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कॅप्टन आहे त्या ठिकाणी ओमकार. मोहऱ्यासारखा गरंगळता चेंडू जात असताना पाहायला मिळाला. बॅटच्या खालच्या भागाला लागला होता. सिंगल मिळते. धावफलक सिंगलने 27. षटक तिसरं. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये धावा येतात एकंदरीत आपण बघितलं तर 3 धावा. सो अजूनही आपण बघितलं तर 30 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते एकंदरीत 14 चेंडू मध्ये 30 रिक्वायर्ड. सामना अजूनही बॅलन्स असेल कारण तिसरं षटक प्रगती पथावर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न फसतो आहे. फिंगर रोल करण्यात आले होते. फिरवली होती बोट. चेंडूला फिरवायचं होतं स्क्वेअर लेगला. फलंदाजाला आपल्या बॅटच्या सहाय्यानं तो प्रयत्न त्याचा फसतोय. स्पॉट कडे बराच वेळ बघत राहिले होते केतन, कारण टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा हा चेंडू होता. निर्धाव. 13 मध्ये 30. वेगवान चेंडू लॉफ्ट केलाय. सरळ बॅटने साइड स्क्रीनला चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाचा वाक्या बाहेर. सीमा पार. चेंडू वरती अखेरचा आला तो षटकार. षटक संपन्न 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 33 धावा. गडी 2 बाद झालेल्या आहेत. सामन्यामध्ये अजूनही 24 धावसंख्येची गरज. 12च्या सरासरीनं 12चा आस्किंग रन रेट असेल. चेंडू शिल्लक 12 बनवायच्या धावा 24. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. धन्यवाद. आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा गजतो. 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 सोन्याचा उंगवून आला. तोराना
आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डेचा केक तो 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 अतिशय सुंदर असं संगीत आपण ऐकलं. 10 जानेवारीला सारांशचा बर्थडे असतो. आमची ड्रिंक्स टोली आपल्या योगदानाबद्दल आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आमचे ड्रिंक्स ब्रेकर पाहायला मिळतात. क्रिश आपल्या योगदानाबद्दल जय मल्हार क्रिकेट संघ बोपर यांच्या वतीने मनापासून आभार. यंत्र आहे ते कधी बिघडू शकतं, हरकत नाहीये. या पण मैदानाचा बाहेर. धन्यवाद. षटक 3 संपन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 33 धावा माफ करा. आणि सामन्यामध्ये आता समीकरण 24 धावसंख्येचं 12 चेंडू 24 धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात या संघाचे सिनियर शंभू म्हात्रे. फुलर लेंथ ऑफ स्टिक उखडली जाते. विकेटचं पतन. धक्का 33 वरती तिसरा. माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. तर 33 वरती गडी या ठिकाणी तिसरा बाद होतोय. शुभम ज्यासाठी गेला होता मैदानाच्या आतमध्ये स्लॉगरची भूमिका ज्याच्या माध्यमातून आपण नेहमीच बघितली आहे, परंतु तो या सामन्यामध्ये अपयशी ठरतो. मैदानाच्या आतमध्ये येत आहे ते 5व्या क्रमांकावरती अमित पाटील. 11 मध्ये 24 समीकरण आणि मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील ते 5व्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला. शंभू मात्रेने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आणि शुभम संतेची ऑफ स्टिक त्यांनी उखडली होती. फुलर लेंथ हा चेंडू होता. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आता होते. लॉंग ऑन डीप मध्ये काऊ कॉर्नरला व्यासपीठाच्या समोर ज्या ठिकाणी करणला आपण बघतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर अमित पाटील साठी. डीप मध्ये लॉंग ऑफ खाली आहे, मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर बाहेर. ऑन साइडला गुडघा टेकवलाय आणि सरळ या चेंडूला मिड विकेटचा बाहेर पाठवलाय. वाऱ्याचा लाटांवरती सरून सीमा पार. षटकार. आला गुडघा टेकवला उजवा आणि या चेंडूला सरळ पाठवलं ते मिड विकेटचा बाहेर. ताकद नजाकत टायमिंग प्रॉपर होतं या फटक्यामध्ये. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले 39 वरती. 18ची अजूनही गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहे 10. अमित पाटील 5व्या क्रमांकावरती आलेले आहेत आणि त्यांची देखील स्लोगरचीच भूमिका आहे या संघासाठी. जेव्हा जेव्हा ते आपल्याला पाहायला मिळतात मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजीसाठी येत असतात. शुभम बाद झाला, तो अपयशी राहिला आणि 5व्या क्रमांकावरती आल्यानंतर इंडिव्हिज्युअल अकाउंट षटकाराने 10 मध्ये 18ची गरज अजून या सामन्यामध्ये. शंभू मात्र कमबॅक कसं करतील अमित पाटीलच्या विरोधात. थांबला ऑन साइड वळवण्याचा प्रयत्न होता. फायनलिंग मध्ये हा चेंडू डायरेक्ट हिट करण्यासाठी थांबले त्या ठिकाणी, कारण बॅकअप नव्हतं. बॅकअप डीप मध्ये होतं. धर्मेश त्या ठिकाणी आपण बघितले, त्यांना चेंडू त्यांच्या हातामध्ये गेला होता. सिंगल धावफलक 40 वरती अजूनही 17 धावसंख्येची गरज आणि 9 चेंडूंचा खेळ अजूनही आहे तो शिल्लक. केतन असेल स्ट्रायकिंग एंडला. केतन मात्रे अपेक्षा त्याच्याकडून देखील वाढला असेल. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आपण बघितलेला आहे. 9 मध्ये 17चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. VCC उत्सर्गर या संघासमोर कौदवी कोपरच्या विरोधात. टॉस करण्यात आला होता. चेंडूला डाऊन दी ग्राउंड स्लॉट मध्ये हा चेंडू आला आणि गेला तो लॉंग ऑन ला प्लॉटच्या बाहेर सीमा पार. षटकार.
चेंडूवरती शुभम संतीची विकेट, त्यानंतर अमितच्या बॅटमधून आलेला षटकार, एक सिंगल, आणि आता केतनच्या बॅटमधून देखील षटकार येतो आहे. धावफलक मजल मारते 46 वरती. 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये आणि चेंडू शिल्लक आहे ते आता फक्त 8. 2 षटकार आणि धावसंख्येचं अंतर भरपूर कमी होत असताना पाहायला मिळालं. 8 मध्ये आता उरलेले आहेत त्या धावा 11. केतन कुशल स्पोर्ट सापडण्याचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. आपण या आमच्या व्यासपीठावरती फुलरले डाऊन ड्राइव्ह करतात. लेक्समला चेंडू होता, फास्टेस्ट फुल टॉस होता. ऑर्थोडॉक्स मध्ये करंट पोहोचलाय. फेकी नॉन स्ट्राइक ऍक्युरेट आली. आता गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. धाव फक्त 1 मिनिट आहे. धाव फलक पुढे जात असताना 47. 10ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 7. अगोदर काटे विरोधात असा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, तिथे देखील असं समीकरण, परंतु चौथं षटक जे डावाला कल्लाटी देणार होतं हे देखील आहे, परंतु ते उसरगरच्या बाजूने धावा जास्त येत असताना पाहायला मिळाल्या. 7 मध्ये 10. ऑन साइडला चेंडू वळवला. स्क्वेअर लेग मध्ये गॅप आहे मोठी. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी मिसफील्ड आणि आता दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू सीमा पार. 4. चौकार अखेर आला. चेंडू लढवणं भरपूर गरजेचं होतं कारण 10चं गडीत होतं आणि इथे 4 आल्या तो तर आपण बघतो आता फक्त उरलेला आहे त्या 6 धावा. 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज असेल. मयुरेश आणि साहिल कडून मिसफील्ड झाली. बॅकिंगला आलेले क्षेत्ररक्षक बरोबर आले होते, परंतु समोरच्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला हा चेंडू लागला, डायव्हर्ट झाला आणि त्याच कारणास्तव जे बॅकिंगला आले होते त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर गेला आणि त्याच कारणास्तव 4 इथे मिळतात. धावफलक जाऊन पोहोचलं ते 51. 51 वरती 6 धावसंख्येची गरज. 6 चेंडूंमध्ये रन बॉल इक्वेशन आणि कॅप्टन आता येतील बॉलिंग मार्क वरती. ओमकार मात्रे. धावांचे बरोबर झाल्यास प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉस वरती आहे. सो इथे पहिल्या डावामध्ये 5 कोपरचे बाद झाले होते आणि या डावामध्ये फक्त आतापर्यंत पाहायला मिळतात ते 3. सो विकेटच्या आधारावरती 5 धावा विजयासाठी पुरेशा असतील. स्पीडअप करायचे कोपर. वेळ पण जास्त घेत आहे, सो वेळेचं बंधन आहे. थोडं फास्ट खेळा. सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना लगेचच आपण खेळणार आहोत आणि त्यानंतर संदपाणी मोठी देसाई आणि त्यानंतर नवापाडा आणि सोनारपाडा. सो काही ऍडजस्टमेंट आहेत, सो त्याच कारणास्तव आम्ही या ठिकाणी थोडासा फेरबदल करतोय. सेकंड राऊंड मध्ये लॉस नुसार सामने असतील. पहिला फर्स्ट राऊंड या ठिकाणी थोडासा या ठिकाणी आम्ही ऍडजस्टमेंट करतोय. नवापाडा आणि सोनारपाडा जो तिसरा सामना आहे तो मात्र या पहिल्या दिवसामध्ये शेवटला खेळवण्यात येईल. त्या अगोदर संदपाणी मोठी देसाई दोन्ही संघांनी रिपोर्ट करा. संदपाणी मोठी देसाई. चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ घेत आहे. अंपायरने मी सूचना करेन प्रत्येकी संघाला यापुढे फक्त 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी आपण द्यायचा आहे, अन्यथा आपण ऑन ग्राउंड कोणत्याही संघाला पेनल्टी इम्प्लिमेंट करू शकता. 6 धावांची गरज आहे सामन्यामध्ये. 6 चेंडूंमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात केतन मात्रे. पहिला चेंडू ऑफ साइडला भिरकावलाय. स्क्वेअर लेगला चेंडू त्या क्षेत्ररक्षकाच्या वाक्याबाहेर. सामना फिनिश. षटकाराने विजय संपादन केलाय. वेताळेश्वर क्रिकेट संघ उत्सर्गणे हार्दिक अभिनंदन.